उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती विधानसभेबाबत एक सूचक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानं संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली। गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीसाठी अजित पवार उभे राहत असतात, मात्र अचानक आपण आता आमदारकीसाठी इच्छुक नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी आज एका जनसन्मान मेळाव्यादरम्यान केलं आणि या मेळाव्यादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया आल्या। मात्र बारामतीकरांना काय वाटतं, बारामतीमधल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं, या संदर्भात आपण इथल्या कार्यकर्त्यांची बातचीत करू। आपल्यासोबत बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर आहेत। नाना, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये विधानसभेसाठी अजित पवार उभे राहत असतात, मात्र अजित पवारांनी आज असं वक्तव्य केलंय की मी विधानसभेसाठी इच्छुक नाही आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये जर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पार्लिमेंटरी बोर्डांनी जर नवीन रक्ताला संधी द्यायची असेल तर जय पवार येणाऱ्या विधानसभेला उभे राहू शकतात। एक कार्यकर्ता म्हणून, एक पदाधिकारी म्हणून तुमची काय भावना आहे? अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का? आता मी सकाळी ते चॅनलची मुलाखत पाहिलेली आहे। दादांनी असं कुठंच सांगितलं नाही की मी उभा राहणार नाही, असं सांगितलं नाही। दादांनी असं सांगितलं आहे की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की कार्यकर्ते असे म्हणतात की जयदादांना आमदारकीची निवडणुकीची तिकीट द्या, तर दादा म्हणले कार्यकर्ते आणि पार्लिमेंटरी बोर्डाने जर ठरवलं तर लोकशाहीमध्ये द्यायला काय हरकत नाही, परंतु जयदादा आमचे तरुण आहेत, ते आता राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत आहेत, जनतेमध्ये मिसळत आहेत, त्या ठिकाणी तिथं जात आहेत, त्यांच्या काय कामं आहेत, काय अडचणी आहे, कशा पद्धतीने त्याच्यावर सोडवणं केले पाहिजे म्हणून त्यांचं सातत्याने काम त्या ठिकाणी तिथं चालवलं आहे। परंतु आदरणीय दादांचं ह्या बारामती आणि दादा एक समीकरण आहे, दादा म्हणजेच बारामती। मधूनच एक प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही अजित पवारांना साथ देत आलात। अजित पवारांचा निर्णय तो फायनल असतो। अजित पवारांनी जर समजा जय पवारांना उभा करण्याचा निर्णय घेतला, कार्यकर्ते म्हणून तुम्ही जय पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार का? नाही, दादा सांगतील त्याच्या पाठीमागं आम्ही आत्तापर्यंत उभं राहिलेलो आहे आणि दादा जे सांगतात ते आमची पूर्व दिशा असते, गेली 35 वर्षातली आमची धोरण आहे। परंतु तुम्हाला सांगतो की दादाच त्या ठिकाणी ह्या तालुक्यातल्या, राज्यातल्या जनतेच्या विकासाच्या संदर्भामध्ये, सगळ्या सामाजिक, शैक्षणिक असल्या प्रकारच्या सगळ्या धोरणामध्ये आणि ह्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्तम प्रशासक आणि उत्तम संघटक आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून आदरणीय दादांचं त्या ठिकाणी तिथं नाव आहे आणि दादांचं प्रत्यक्ष काम आहे हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी तिथं पाहिलेलं आहे आणि म्हणून दादाच ह्या आमदारकीची निवडणूक त्या ठिकाणी तिथं लढवतील असा मला त्याच्याबद्दलीचा ठाम विश्वास आहे। दुसरा प्रश्न, आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला आणि या प्रचार सभेदरम्यान अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं, अजित पवार म्हणजे शब्दाला पक्का असणारा नेता, अशी उभ्या महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची ओळख आहे। जर लोकसभेला माझ्या उमेदवाराला खडा लागला तर मी विधानसभेला उभा राहणार नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। मग अजित पवार आपला दिलेला शब्द पाळणार काय? कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते, काय भावना आहे तुमची? पहिलं तर दारुण पराभव झाला असं तुम्ही आकडेवारी मग व्यवस्थित पाहिलेली नाही असं मला वाटते। दारुण पराभव कशाला म्हणतात ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही विचारात घ्याव्या आणि काही गोष्टी प्लीज विचारू नये। दुसरी गोष्ट, दादांनी खडा लागला म्हणणं किंवा दादांनी जरी भावनेच्या भरात काही बोलले असतील तर आम्ही बारामतीकर म्हणून एक त्यांना विनंती करू की आम्हाला दादाच हवेत। जयदादांचा कार्यकाल आत्ताशी सुरू व्हायचा आहे। आमच्या माहितीप्रमाणे पुढच्या लोकांना दादा उभेच राहू नये असं वाटत असल्यामुळं त्यांनी मुद्दामून ह्या काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत, कारण त्यांना माहिती, त्यांना नाही अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या भारताला माहिती की अजितदादा पवारसाहेब जिथं उभा असतात त्याच्या समोर सगळ्यांचं डिपॉझिट जप्त असतं। त्या एकाच भीतीमुळं ह्या विविध प्रकारचे तर्कवितर्क लावून खोट्या खोट्या गोष्टी पेरण्याचं काम चालू आहे आणि विरोधकांकडून ह्या गोष्टी पेरल्या जातात चालू आहे। विरोधकांकडून ज्यांना उभं राहायची इच्छा आहे किंवा जे उभं राहण्यास इच्छुक आहेत त्या लोकांना मागच्या वेळेसारखं डिपॉझिट जप्त होण्याची भीती असल्यामुळं ही सर्व लोक अशी विविध कारणं देऊन विनाकारण डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात। नक्कीच इतर कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। तुम्हाला काय वाटतं, अजित पवार आता कर्जत जामखेडमध्ये उभा राहण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत। कर्जत जामखेडमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, तर अजित पवार कर्जतमध्ये उभा राहतील का? जर बारामतीमध्ये त्यांनी उभा राहण्याचा निर्णय घेतला तर अजित पवार कर्जतमध्ये राहतील की विधान परिषदेवर जातील? कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, दादा इथं बारामती मतदारसंघातूनच उभा राहतील आणि जर तसं ठरवलं दादाने की मी तिथं कर्जतमध्ये जाऊन उभा राहील तर तिथल्या आमदाराचं किती मतांनी डिपॉझिट जप्त होईल हे सांगायची काही गरज लागणार नाही। त्याच्यामुळं आमच्या बारामतीकरांच्या वतीनं आमचं म्हणणं आहे
की दादांनी आमचं कुटुंब सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये, कारण आमच्या कुटुंबातला एक प्रमुख माणूस आहे, प्रमुख व्यक्ती आहे. कुटुंबातला माणूस साईडला गेल्यानंतर कुटुंब उघड्यावर पडतं, आम्हाला उघड्यावर त्यांनी पाडू नये अशीच आमची मानसिकता राहील. त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये दादा हीच उमेदवार असतील. नक्कीच काही तरुण कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. मित्र, काय सांगशील? अजित पवारांनी निर्णय घेतलाय, अजित पवारांचा निर्णय पक्का असतो. अजित पवारांनी तरुण नेते असलेले जय पवारांना पसंती दिली, ते उभं राहतील अशी चर्चा सुरू आहे. त्यांनी एक तसं वक्तव्य सुरू केलंय, बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होऊ शकते. एक तरुण कार्यकर्ता आहे, अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का, आणि एक कार्यकर्ता म्हणून तुमचा कसा सहभाग राहणार आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी? कसं आहे माहिती आहे का, वय वर्ष 65 असलेले अजितदादा हे आमच्यासाठी तरुण नाहीत. कारण की वय वर्ष 25, 35, 40 वयाचे आमदार आहेत ना, ते पण जेवढं काम करू शकत नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने दादा काम करतात. त्यामुळे खरा युवक हे अजितदादा आहेत. युवक विचारानं कामाच्या पवारांना पाठिंबा देणार का? जय पवार उभे राहिले तर कशा पद्धतीनं काम केलं दादा? जर दादांनी जर आम्हाला जर सांगितलं की पाठिंबा द्या, आपल्याला काम करायचंय, दादांनी आतापर्यंत आमच्या इथे दादांनी जर दगड तरी बारामध्ये दिला, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तरी आम्ही तो निवडून देतो. आणि दादांनी सांगितलं की आमची प्रिय जे दादांना उभा करतोय निवडून देत, आम्ही त्यांच्यासाठी आमचं रक्ताचं पाणी करणार. पण आमची मनापासून इच्छा अशी असणार आहे शेवटपर्यंत, अजितदादाच बारामती तालुक्याचं नेतृत्व करावं, आमदार म्हणून दादाच आम्हाला पाहिजेत. नक्कीच हे होते कार्यकर्ते. अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य असेल, किंवा अजित पवारांनी जर आपल्याला तसा आदेश दिला तर आपण जय पवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणू असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून अजित पवारांनी पुन्हा एकदा याच निवडणुकीसाठी स्वतः उभं राहावं असा आग्रह देखील त्यांच्याकडून केला जातोय. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उभं राहावं, आम्ही बारामतीकर म्हणून तुमच्या सोबत आहोत असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय. यामुळे अजित पवार आता नेमका काय निर्णय घेत आहेत याकडे संपूर्ण कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.